नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे राघव हा बाहेर चाललेला असतो। त्या क्षणी लगेचच तिथे सिंधू राघवला थांबवते आणि म्हणते, एवढे दिवस जी गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली ती गोष्ट ते सत्य आता मला तुम्हाला सांगायचं आहे, थांबा राघव, असं म्हणून राघवला तिथे थांबवते। त्या क्षणी घरातील व्यक्ती म्हणजेच राजश्री, रेश्मा, ऋतुजा आणि त्याचबरोबर मधुसुद्धा तिथे उभा असते। सगळेजण ते बोलणं ऐकत असतात। त्यानंतर लगेच इकडे कृष्णा म्हणजे सिंधू राघवला असं म्हणते की मी कृष्ण नाही तर मी तुमची सिंधूच आहे राघव, एवढ्या दिवस हे सत्य मी तुमच्यापासून लपवून ठेवलं। ह्या ऐकता क्षणी इकडे रेश्मा, ऋतुजा, राजश्री, मधू या सगळ्यांनाच धक्का बसतो। त्याचबरोबर राघवला सुद्धा धक्का बसतो। त्यानंतर सिंधू एवढ्यातच थांबत नाही तर सिंधू राघवला असं म्हणते की आपली सावी आहे ना राघव, आपल्या सावीला या मधूने किडनॅप करून ठेवलं आहे। आणि हे सत्य ऐकता क्षणी लगेचच इकडे राघव हा मधूकडे रागाने बघत असतो। तो मधूचा तर चांगलाच पचका झालेला असतो, तिच्या चेहऱ्याचा चांगलाच रंग उडालेला असतो। आता कशा प्रकारे राघव मधूला तिच्या पापाची शिक्षा देणार आणि सावीला म्हणजेच त्याच्या मुलीला त्याच्या घरी घेऊन येणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।